तर नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. तर चला बघूया कसं बनवायची. इथं मी भेंडी 2 वेळा धुवून घेतलेली आहे. आता याला बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे. चिरून झाल्यानंतर इथं मी आता भेंडी बनवायला घेत आहे. त्यासाठी आधी आपल्याला भेंडीला भाजून घ्यायचे आहे. तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. या कढईला थोडं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथं जर कढई गरम झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पळी तेल घालायचे आहे. तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. त्यानंतर मी यात भेंडी टाकत आहे. आता या भेंडीला आपल्याला तेलामध्ये चांगलं वरी खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला भेंडीला भाजायची आहे. ते भेंडीला कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपल्याला तेलामध्ये वरी खाली करायचं. मी गॅसचा फ्लेम स्लो ठेवलेला आहे, कारण भेंडी जी आहे चिकट असते ती कढईला चिकटू शकते. पुन्हा आपल्याला 2-3 वेळा हलवायचं आहे. त्यानंतर ह्याला मी 5 ते 10 मिनटं झाकून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटाला झाकल्यानंतर ह्याला पाणी सुटलेले आहे. तर आपण ह्याला परत एकदा वरी खाली करून घेऊया. भेंडी थोडीशी मऊ झालेली आहे. तर आता आपण याला परत काढून घ्यायचे आहे. तरी आपण एकदा दोनदा त्याला वरी खाली करायचं. भाजून आपल्याला भेंडी जी आहे तेलामध्ये चांगली भाजायची आहे, जेणेकरून ती मऊ होईल, खाताना सॉफ्ट लागेल. तर इथं आता मी इथे भेंडी पूर्ण तेलामध्ये फ्राय केलेली आहे. तर आपली ही जी भेंडी आहे तिला तयार झालेली आहे. आता ह्याला तुम्ही आपण प्लेटात काढून घेऊया. इथं मी प्लेटात काढलेली आहे. तर इथं बघू शकता मी एक अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, कढीपत्ता आणि एक कांदा कापून घेतलेला आहे आणि चवीनुसार मसाले. तर आता चला आपण बघूया भेंडीची भाजी कशी बनवतात ते. तर इथं मी कढई परत गॅसवर ठेवलेली आहे. कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे. त्यानंतर यात परत 1 ते 2 पळी तेल घालायचे आहे. तर मी इथं तेल टाकलेले आहे. केल्यानंतर यात मी टाकत आहे मोहरी. तर मोहरी टाकल्यानंतर मी इथे जिरं टाकत आहे. जिरं आणि मोहरी तेलामध्ये चांगलं तडकू द्यायचं. इथे तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे तडकली आहे. त्यानंतर मी यात टाकत आहे कढीपत्ता. इथं कढीपत्ता टाकल्यानंतर हे चांगलं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्याला याच्यामध्ये आपण जो वाटला होता मसाला, ती जसं लसूण, अद्रक आणि मिरच्यांची पेस्ट ती घालायची. त्याआधी आपण याच्यात कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही तेही टाकू शकता किंवा हेही टाकू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता कांदा थोडा लाल होत आहे. लाल कांदा झाल्यानंतर आपल्याला ती पेस्ट घालायची आहे. आता मी याच्यावर पेस्ट टाकत आहे. आता ही पेस्ट व कांदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं ती पेस्ट शिजलेली आहे. आता आपल्याला याच्यात मसाला घालायचा आहे. त्यात मी अर्धा चमच 1 चमच हळद घालत आहे व ते हळद आणि हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. यात मी त्याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे तिखट अजून, कारण तिखट टाकल्यावर भेंडीचा कलर बदलू शकते. त्यामुळे मी फक्त मसाल्यामध्येच मिरची टाकलेली आहे, कारण भेंडीला चव येण्यासाठी. तर हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे. तर आता फ्राय झाल्यानंतर आपण यात भेंडी टाकूया. तर यात मी भेंडी टाकलेली आहे. आता आपल्याला तो मसाला व ती पेस्ट जी टाकलेली आहे ते आपल्याला चांगलं भेंडीमध्ये मिक्स करायचं आहे. त्यामुळे मी इथं सर्व मिक्स करत आहे. तर हे मिक्स करून झालेलं आहे. तर याच्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ. मी इथं 2 चमचे मीठ टाकलेले आहे. तुम्हाला जशी आवडत तसे तुम्ही टाकू शकता मीठ. त्यानंतर आपल्याला हे मीठ या भेंडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर आता हे झाल्यानंतर याला आपण 5 ते 10 मिनटं परत झाकून घेऊया.
शकता आता मी 5 ते 10 मिनिटं याला झाकलेलं आहे. अजून बघू शकता याला अजून पाणी सुटलेले आहे. तर आता ह्याला आपण 1-2 वेळा अजून वरती खाली करून घेऊया. यानंतर आपल्याला इथं करायचं शेंगाचं कूट. तर मी इथं अर्धी वाटी शेंगाचं कूट टाकलेलं आहे. तर तुम्हाला शेंगाचं कूट जास्त आवडत असेल तुम्ही जास्त टाकू शकता, कमी असेल तर कमी टाकू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही आपली भेंडीची भाजी ही तयार आहे. तर मी कूट आणि भेंडी मिक्स केलेली आहे. तर आता आपण ह्याला अजून 5 मिनटं झाकून घेऊया. तर झाकल्यानंतर तुम्ही बघू शकता भेंडी आणि शेंगाचं कूट एकदम मिक्स झालेलं आहे, चांगलं मऊ झालेली आहे. व आता आपली गरमागरम भेंडी तयार आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट पण करू शकता तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.